आजी काय करताय तुम्ही? आम्ही ना दोन्ही आज्या, तुझी आजी आणि साराची आजी, दोघी जणी आज बिट्ट्या खेळणार आहे. आत्ताच्या मुलींना बिट्ट्या म्हणजे काय माहिती नाही आहे. पाहिजे बिट्ट्याचं झाड बी असतं, याला बिट्ट्याचं झाड असं म्हणतो आम्ही. आणि हे झाड जावयाच्या घरी म्हणजे लेकीच्या घरीच होतं इथे, त्यांनी ते तोडलं. पण मी जेव्हा यायची तेव्हा लहानपणीची आठवण म्हणून ह्या बिट्ट्या घरी नातीला खेळवायला नेलेल्या आहेत. तर त्याचा लहानपणीचा आमचा खेळ होता. आता तुम्ही बाहेर जाता, त्या काळात आम्हाला घराच्या बाहेर जाऊ देत नव्हते, म्हणून आम्ही घरामध्येच हा खेळ खेळायचो मुली मुली. 7वीपर्यंत शाळेमध्ये जायचं आणि त्याच्यानंतर करायचं काय, तर मग घरामध्ये मुली मुली हा खेळ खेळायच्या. कधी कधी मोठ्याही मुली असायच्या, म्हणजे लग्न होऊन माहेरी आलेल्या, त्या पण खेळायच्या. तर आज आम्ही दोघी जणी, इंदुमती पोळ आणि मी पद्मावती कोरेकर, हा बिट्ट्याचा खेळ खेळणार आहे बघा. 9 कवड्या आहेत त्याच्या, आणि ह्या कवड्या म्हणजे त्याच्यातून एक कसबच यायचं. एक तर टाईमपास व्हायचा, सुट्ट्या पडल्यानंतर बोर व्हायचं बऱ्याच जणांना, काय करायचं. आणि मग दोघीमध्ये चुरस असायची, कोणाला जास्त मिळतात त्याचे गुण. हां, तसं असायचं. तर एकूण ह्या 9 कवड्या घेतलेल्या आहेत. तर कशा खेळायच्या पहा, ते दाखवते आता. आज सुरुवात करते. आणि आता पहा, ह्या अशा कवड्या टाकल्यानंतर ह्या कवड्या अशा वर फेकायच्या आणि घालायच्या. हो, पडलं पहिलं डाव पहिला ह्याच्यामध्येच खरी मजा हा, असते. पडला की डाव गेला. हा. पण आता हे दिसत नाही त्याच्या गेला माझा गेला. पहिला. म्हणजे खरी कवडी मजा यातच आहे. कवडी पडली की डाव संपला. डाव संपला. जोपर्यंत संपूर्ण नसेल- जो उचलेल तो डाव जिंकला. का फार दिवसांनी खेळतोय ना. उंच फेकलं की हां. तुमचं वय सांगा मैत्रिणींनो. आमचं वय, माझं ते होते 77 वय आणि यांचं 75 वय. हा, तर पहा, आम्ही मैत्रिणी ह्या फार फार छोट्याचं काय, एक डाव जिंकला आम्ही, माझ्याकडे आला एक गुण. आता हा, चला, आता आता माझा तुम्हीच डाव खेळा. करत असतो. परत एक डाव. वा, हो, मग उंच फेकलं की बरोबर. झाला दुसरा डाव जिंकला. दुसरा डाव जिंकला. म्हणजे असे डाव जिंकण्यात मजा असते. कोणाचं कसं नाही तर नेमबाजी पण असते. वर किती फेकायचा, खूप खाली फेकला तर लगेच पडतो, मग डाव जातो. जरा उंच जातो. गेला हा, की वेळ तुम्ही येईपर्यंत सापडतो. याच्यामध्ये एकाग्रता पण दिसून हा, येते. एकाग्रता दिसते त्याच्यामध्ये. तर पहा पुन्हा तुम्ही किती संयमाने खेळताय. तीन डाव जिंकली तीन डाव आजी. झाले. म्हणून थोडे घेतले कळलं का. हा, हा, हा. चार डाव. तर असा हा असे खेळ डाव आहे. खेळत जातात. असेच खेळ खेळायचा. आता आजी खेळेल बघा. 2 डाव. 4 झाले माझे गुण. गेला. जाऊ दे. दिसत नाही. दिसत नाही आपल्याला ते. मला ते दिसतच नाही. आहे. चला. तर पहा, असा हा खेळ पूर्वीच्या काळी असाच खेळ आमचा सागरगोटे चालू राहील. असायचे, सागरगोटे असायचे, हा. चंपल पाणी असायचं म्हणायचं त्याला. चिंचोके फोडायचे आणि त्याचे त्याची- चल्लोसात हा, पण खेळत ते होते. चंपल पाणी म्हणून हा. घरातले बैठे खेळ म्हणतात. बैठे तेच खेळ असायचे. सगळे. आणि फारच मग जरा आधुनिक पडलं ना, तर मग पत्त्या पण असायचे हो, खेळायला. पत्ते, पत्त्याचे हा. डाव खेळले जायचे. पण मुलींना बाकीचं काहीही माहिती नव्हतं त्या काळामध्ये. तर असा हा आमचा बिट्ट्याचा डाव. मला दिसत नाही. हा, दिसत नाही. होते. दिसत. जिंकलेले 5 डाव जिंकले मी.
तर तुम्ही पण खेळा. जुना खेळ आहे मुलींचा. तुम्ही पण खेळा आणि जुन्या खेळाला जपून ठेवा. एक आठवणीतली आजीची आठवण म्हणून या खेळाची जपणूक करा. धन्यवाद.